मोठ्या प्रमाणात मध्ये भाविक जे आहेत ते माऊलीचं दर्शन करून आता प्रत्येक आपल्या घराच्या दिशेने जे आहे ते मार्गक्रमण करत असलेला पाहायला मिळतो. मी इकडे पण महिला आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. लाडक्या बहीण योजनेला पैसे मिळाले का? भेटले का पैसे? तुम्हाला नाहीत भेटले? फॉर्म ऑनलाईन केलं का तुम्हाला? म्हणजे ऑनलाईन तुम्ही केलं, तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला भेटले का? नाही. तुम्हाला भेटले का? बर. आता लाडक्या बहीण योजनेचा मोठा लाभ हा महिलांना होतोय असं समजतंय. हे सरकार चांगलं काम करते का महायुतीचं? बर बर. हे टिकलं पाहिजे का हे सरकार, का महाविकास आघाडीचं सरकार आणायचं? हेच टिकलं पाहिजे. तुम्हाला कोणतं चांगलं वाटतंय? बर. तुम्हाला? बाबा मला माझी रूम हवी. आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची हमखास हमी. रिव्हर नेस्ट. जगणं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल रिव्हर नेस्ट. पण फॉर्म ऑनलाईन केलं का? बर. आता कोणतं सरकार चांगलं आहे? जर आता ह्यांना प्रत्येक कुणी म्हणतंय आले, हे सरकार चांगलं काम करतंय का? काँग्रेसचं? वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. मात्र आणखीन काय अपडेट्स आपल्याला या मंदिर परिसरातले मिळतील काय देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन मनीषा ससनेसोबत सूर्यधनु मीडिया, पुणे, आळंदी. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.